मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केसरकर कुटुंबियांचे आमरण उपोषण। केसरकर कुटुंबियांचा उपोषणाचा दुसरा दिवस। 2 महिन्यानंतर संशयित आरोपींना अटक। नांदगाव पोलिसांनी कर्तव्यात दिरंगाई केल्याचा केसरकर यांचा आरोप। 2 महिन्यांपूर्वी 18 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जीवे मारून टाकले। त्याला पोहता येत नसल्याने आपला मुलगा पाण्यात बुडून पावला असा बनाव तयार करण्यात आला। प्रत्यक्षात मात्र माझ्या मुलाचा खून झाला अशी तक्रार करीत मृत मुलाच्या कुटुंबियांनी नांदगाव पोलीस स्थानकाच्या गेटजवळ आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील मच्छिंद्र केसरकर यांचा मुलगा रवींद्र हा 25 ऑक्टोबरला नदीतील पाण्यात बुडून मरण पावला। याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। मात्र माझ्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत मृत रवींद्रच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकाबाहेर आमरण उपोषण सुरू केले। मृत मुलाच्या वडिलांनी एकूण 5 संशयितांविरोधात लेखी तक्रार दाखल करूनही संशयितांवर कारवाई केली जात नसल्याने व नांदगाव पोलिसांनी कर्तव्यात दिरंगाई केल्याचा आरोप यावेळी केसरकर कुटुंबियांनी केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटल्यावर तपासाची चक्रे फिरल्याने त्यातील 4घांना अटक करण्यात आली। मात्र त्यातील एकाला अटक झाली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। ज्यांच्यावर संशय घेण्यात आला आहे त्यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिली आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली असून उपोषण मागे घेण्यात यावे असे सांगितले असता उपोषणावर ठाम असल्याचे केसरकर कुटुंबियांनी यावेळी सांगितले आहे। आवाजे न्यूज मराठी नांदगाव। माझं नाव मच्छिंद्र केसकर। माझा मुलगा रवींद्र केसकर आहे। तो शाळा सारण्यासाठी जंगलात गेला होता। ते 4-5 मुलं मेंढ्या सारण्यासाठी जायला होते। तर रानात यांना त्याचं काय झालं आणि काय नाही याला मारून पाण्यात टाकून दिलं। त्याला 2 महिने होऊन गेले। तर मी सारखं वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा मारीत राहिलो। नाशिकला पण गेलो, मनमाडला पण गेलो, पण हे पोलीस साहेब एवढावडीचे उत्तरं देत राहायचे मला, या हप्त्यात पाहू, पुढच्या हप्त्यात पाहू, असं करीत करीत मी मग शेवटी काल उपोषणाला बसलो तेव्हा त्याच्या 4 जणांना अटक केली। तर अजून 1 जण नाही व्हायला अटक। तर यांच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि यांना पद्धतशीर कारवाई झाली पाहिजे। पूजा मच्छिंद्र केसकर, माझा मुलगा रवींद्र मच्छिंद्र केसकर तो बकऱ्या चारण्यासाठी रानात गेला। यांनी काय केलं आणि काही नाही माझ्या मुलाला मारून पाण्यात टाकून दिला। माझा करणारा मुलगा तेवढाच होता। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि त्यांना 2 महिन्यानंतर वारंवार आम्ही पोलिसांकडे गरके मारायचो। पोलीस नुसते आडवेचे कामं करायचे। जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो 2 महिन्यानंतर तेव्हा त्यांनी अटक केली। आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्यांना कारवाई पाहिजे, सजा।